नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री दत्त भांडारच्या सभासदांना 10% लाभांश, अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना देण्यास प्राधान्य, गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन। श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार रास्त भाव, आपुलकीची सेवा आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपत ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुविधा देण्यामध्ये अग्रभागी आहे। या संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत असून ही संस्था कर्जमुक्त आहे। ही गोष्ट सहकार चळवळीसाठी प्रेरणा देणारी आहे। ग्राहक आणि सभासद यांचा या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असून यावर्षी 10% लाभांश देत आहोत। आगामी काळातही अत्याधुनिक सोयी सुविधा, विविध ऑफर ग्राहकांना देण्यास आपण प्राधान्य देऊ, अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली। श्री दत्त कारखाना सभागृहात आयोजित श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते। यावेळी सर्व सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व 13 विषयांना एकमताने मंजुरी दिली। संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वर्षभरामधील कार्याचा आढावा घेतला। ते म्हणाले, बाजारपेठेमध्ये तीव्रतेने वाढत असलेले बाजारभाव, वाढती स्पर्धा, महागाई आणि सहकारी संस्थांचं अस्तित्व यावरील शासन निर्बंधांचं पालन करीत संस्थेने आपली प्रागतिक वाटचाल सुरू ठेवली आहे। तसेच आर्थिक वर्षात संस्थेस 128.67 लाख व्यापारी नफा मिळाला असून नियमाप्रमाणे सर्व तरतुदी करून 4,45,312.40 इतका निव्वळ नफा झाला। गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने 1,20,00,000च्या कर्जाची परतफेड केली। तसेच दोन्ही झुणका भाकर केंद्राद्वारे सात्विक, पौष्टिक, सकस आहार अल्प दरात देऊन सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे 3.5 लाख ग्राहकांची सेवा करीत असल्याचं समाधान आम्हाला वाटतं। संस्थेवर सध्या कोणतीही वित्तीय संस्थेचं कर्ज नसून सर्व संचालक, सेवक वृंद आणि ग्राहकांचं यासाठी योगदान मोठं आहे। ग्राहकांनी आपला व्यवहार श्री दत्त भांडारमध्येच करावा असं आवाहनही त्यांनी केलं। शरदचंद्र पाठक, अंबादास नानिवडेकर, रमेश चौगुले यांनी संस्थेच्या प्रगतीसंदर्भात मनोगत व्यक्त केलं। प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं। सर्वांचं स्वागत दामोदर सुतार यांनी केलं। विषयपत्रिकेचं वाचन व सभा कामकाज जनरल मॅनेजर S.A. घोरपडे यांनी पार पाडलं। यावेळी गणपतराव पाटील, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सचिव संघटनेचे सरचिटणीस रमेश चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्रारंभी S.A. घोरपडे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली। सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केलं, तर आभार दत्त भांडारच्या संचालिका डॉक्टर सौ राजश्री पाटील यांनी मानले। यावेळी व्हाईस चेअरमन सवानिता कोळीकर, दत्त कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, कार्यकारी संचालक M.V. पाटील, भैयासाहेब पाटील, अनंत धनवडे, भूपाल खामकर, बाबासाहेब पाटील, विजयकुमार गाताडे, संस्थेचे सर्व संचालक, याचबरोबर विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, सभासद, सुहास मडिवाळ, दीपक ढोणे, लियाकत सय्यद यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।